मित्रांनो, बातमी आहे. आत्ता एक्सक्लुझिव्ह आहे, पण ती काय होतं की पटकन पसरतेच ती. तर मला कळतं ना, तर मी तर डायरेक्ट एखाद्या दैनिक, साप्ताहिक किंवा चॅनलचा काही वार्ताहर, रिपोर्टर किंवा संपादक नाही. होऊ शकलो असतो. मला अरुण टिकेकर एकदा म्हणाला होता, की अरुण टिकेकर लोकसत्ताचा संपादक. तो म्हणाला, "अनिल, तू जर सातत्य दाखवलं असतं आयुष्यामध्ये आणि लेखणीमध्ये पण निष्ठा ठेवली असती आणि प्रोफेशनल, कमर्शियल अँगलनी गेला नसतास, तर तू लोकसत्ता किंवा महाराष्ट्राचा संपादक होऊ शकला असतास." अरुण टिकेकरने असं म्हटलं म्हणजे मी भरून पावलो. हो न हो, मला व्हायचं पण नव्हतं, नोकरी पण करायची नव्हती. त्याच्या सामनाचा पण मी मनोनीत संपादक, कार्यकारी संपादक होतो. असं ठरलं होतं, की बाळासाहेब ठाकरे सल्लागार संपादक, गवा बेहरे संपादक आणि मी कार्यकारी संपादक. हे झालं होतं फायनल. त्याच वेळेला नेमकं मी शंकरराव चव्हाणांची बाजू घेऊन एक लेख लिहिला आणि तो बाळासाहेबांना काही आवडला नाही, कारण तो मी त्या रमेश प्रभूच्या निवडणुकीच्या संदर्भात त्याची पोल खोलणारा लिहिला होता. पण बाळासाहेब मला आधी म्हणाले होते की रमेश प्रभू काही निवडून येत नाही, म्हणून मी तो शंकररावांच्या सांगण्यामुळे लिहिला होता. पण त्याचे परिणाम म्हणून बाळासाहेबांना माझ्यामध्ये दुरावा आला, माझ्यात आला. त्यामुळे गावाबेऱ्यांमध्ये मग त्यांनी अशोक पडबिद्री नावाचा नवशक्ती मधला एक संपादक होता, सामान्य पत्रकार होता. तो काही दिव्य भव्य वगैरे आणि सामनाच्या कन्सेप्टमध्ये बसणार तर फक्त संजय राऊतच. बाकी दुसऱ्या कोणाची ते शिवधनुष्य पेलण्याची ताकदच नाही, फक्त संजयची आहे. आणि त्यांनी पेललाय. पण अशोक पडबिद्री हा धंदेवाईक पत्रकार होता, लफडेबाज होता भयंकर. अरे, त्याच्या प्रेयसीकडे गॅस सिलेंडर पोहोचवण्यासाठी सामनाच्या गाड्या, त्याची ते दाव देते आता, तो विषय नाही आपला. पण अशोक पडबिद्री होता ना, तो लफडेबाज माणूस होता जाम. पण तो संपादक झाला पहिल्यांदा. तर बाळासाहेबांची काही काही निवडी धमालच असायच्या. तर अशोक पडबिद्रीला का केलं, तर तो पूर्वी एकेकाळी त्यांचा मित्र होता म्हणून त्याला केलं, बाकी काही नाही. तर आता स्थिती अशी आहे की मला मिळालेली जी बातमी आहे ती कुठल्याही क्षणी येईल सगळीकडे. योगायोगाने जर असं झालं की माझं व्हिडिओ आधी आला तर चांगलं आहे. मग तुम्ही म्हणाल की हा, अनिलने पहिल्यांदा सांगितलं. अजितदादांच्या पराभवाचे आणि माघारीचे दिवस आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांना शेपूट घालावी लागते, माघार घ्यावी लागते. अमोल मिटकरी सोडून त्यांच्या मागे बिचारे कोणी उभं पण राहत नाहीये. पण जे बोर्ड लागले होते ना, होर्डिंग सगळे बारामतीमध्ये, की नुसतीच खासदार नाही, नामदार देखील, म्हणजे आता केंद्रीय मंत्रिमंडळात सुनेत्रा वहिनी असं जे आलं होतं, आणि त्याचा इन्कार दादानी केला नव्हता. कारण दादानीच सांगितलं होतं अमित शहांना, की माझी इच्छा आहे की सुप्रिया कधी मंत्री नाही झाली, 4 वेळा खासदार झाली पण मंत्री नाही झाली. माझी बायको पहिल्याच वेळेला राज्यसभेवर आली, तिकडे पराभूत झाली. मला सूड उगवायचं आहे, मला नुकसान भरपाई हवी, तर तुम्ही तिला मंत्री करा. अमित शहा म्हणाले बघू. त्याने काही करतो म्हटलं नाही, पण लगेच अजितदादाने आपल्या पिल्ल्यांना सांगून टाकलं की बाबांनो, होर्डिंग लावून टाका. ती लागली होर्डिंग. मग प्रफुल्ल पटेल आले, ते ठो 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 बोंबलतच आले. ते म्हणाले मी सिनियर आहे, मी या पक्षाचा आधारस्तंभ आहे, सर्वार्थानी. तर मीच कॅबिनेट होणार जेव्हा केव्हा होणार तेव्हा. आता लेटेस्ट बातमी जी माझ्याकडे आहे ती अशी आहे की अजितदादांनीच अमित शहाना सांगितलंय की सुनेत्राला कॅबिनेट मंत्री, काय राज्यमंत्री पण करू नका, प्रफुल्ल पटेल यांनाच करा. फार मोठा सेटबॅक आहे, कारण त्यांनी फार गाजावाजा केला ना, मंत्री 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 मंत्री, संत्री पण नाही हातात आली. एनिवे, अजितदादांचे वाईट दिवस आहे. त्यांची पत्रिका तर इतकी जहरी आहे, ती पत्रिका तुम्ही त्यांचं जन्मस्थळ, जन्मवेळ, जन्मकाळ घेऊन कुणाकडूनही तयार करून घेतली तो सांगेल की हे सगळं दळभद्री काळ चालू आहे यांना 7.5. एनिवे, धन्यवाद. ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.